Dear students, today we continue the numericals on projectile motion. In the previous video, we have learned the problem number 12. Now, next problem 13 number. In the case of projectile, if its potential energy and kinetic energy are equal, म्हणजे काय म्हणलं तिथं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोन्हीही इक्वल आहेत. कोणत्या पोझिशनला आहेत? हायेस्ट पॉईंटला. देन द अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा इज टू बी डिटरमाइन. पाय बेटा लक्षात येतं, हा आपला प्रोजेक्टाईलचा पाथ असा हे. तर या हायेस्ट पोझिशनला इथं या लोकेशनला कायनेटिक एनर्जी बरोबर आहे पोटेन्शियल एनर्जी. आल्या लक्षामध्ये? तर आपल्याला अँगल ऑफ प्रोजेक्शन हा जो थीटा आहे तो तुम्हाला इथं काढायचा आहे, राईट. आता इथं जे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आपला? mgh. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे 1/2 m u स्क्वेअर. हे m आणि m कॅन्सल झाला, राईट. m आणि m कॅन्सल. आता बेटा आपल्याला विचारलं आहे थीटा. g इंटू ची किंमत काय सांगा? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हाईट u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g इज इक्वल टू 1/2 u स्क्वेअर. आता पहा, हे g आणि हे g कॅन्सल. 1/2 कॅन्सल. u स्क्वेअर कॅन्सल. हां, काय येईल सांगा बरं मला? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि मग साइन ऑफ थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे 1. आणि मग साइन थीटाची किंमत 1 असेल तर थीटा इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1. लक्षात आलं काय? हे साइन म्हणजे असा अँगल शोधा की त्या अँगलची किंमत किती असली पाहिजे? 1 व्हॅल्यू असलेला अँगल म्हणजे 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू किती येईल? साइन 90ची किंमत 1 आहे. साइन 90ची किंमत 1, दॅट इज इक्वल टू हिअर साइन 90ची व्हॅल्यू इज इक्वल टू 1 अँड दॅट इज इक्वल टू हिअर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन थीटा म्हणजे 90 डिग्री. तर तो जो हायेस्ट पोझिशनला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी जी असेल, हां आता पुढे इथं लक्षात आलं पाहिजे बेटा, या इनिशियल वेलॉसिटीचे 2 कॉम्पोनंट. व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 असतो. u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा येतं. आलं का लक्षामध्ये? आता u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा म्हणजे इथं एक साइन स्क्वेअर थीटा येतं आणि साइन स्क्वेअर थीटा mgh आणि इनिशियल वेलॉसिटीचा कॉम्पोनंट होरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतो. तर व्हर्टिकल कॉम्पोनंट u साइन थीटा असतो आणि होरिझॉन्टल कॉम्पोनंट u कॉस थीटा असतो. म्हणजे इथं काय येतं बेटा? कॉस स्क्वेअर थीटा आणि इथं सुद्धा कॉस स्क्वेअर थीटा आणि मग इथं आलं तुम्हाला कॉस स्क्वेअर थीटा. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलात तर काय येतं? साइन थीटा आणि इकडे येतं कॉस थीटा. मग आता साइन अपॉन कॉस थीटा काय येतं पहा? साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 1 आणि टॅन थीटा इज इक्वल टू 1.
थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 म्हणजेच किती आला अँगल 45 डिग्री. टॅन 45 ची किंमत किती असते 1 असते बेटा. आता यामध्ये मात्र इथं लक्षात ठेवा इनिशियल वेलॉसिटीचा कॉम्पोनंट जो इथं असतो तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला यू कॉस थीटा आणि व्हर्टिकल यू साइन थीटा आणि तो 0 असतो. टॉप पोझिशनला जेव्हा बॉडी जाईल त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 असतो आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कुठंही कॉन्स्टंट असतो. इथं गेला तरी यू कॉस थीटाच असतो आणि इथं घेतलात या पॉईंटला तरी तो यू कॉस थीटाच असतो. व्हर्टिकल कॉम्पोनंट यू साइन थीटा, इथंही यू साइन थीटा आणि हे असा यू साइन थीटा. हे इनिशियल वेलॉसिटीचा एनी पोझिशन आणि टॉपमोस्ट पोझिशनला असेल, टॉपमोस्ट पोझिशनला असेल तर काय असतं फक्त यू साइन थीटा असतो, व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 असतो. म्हणून या न्यूमरिकलमध्ये थेरॉटिकल न्यूमरिकल म्हणतात, अशा टाईपच्या न्यूमरिकलला थेरॉटिकल न्यूमरिकल म्हणतात बेटा. आणि हा प्रॉब्लेम या पद्धतीने तर सॉल्व करा. बघ प्रॉब्लेम नंबर 14 मध्ये काय, फाइंड द मिनिमम वेलॉसिटी फॉर विच द हॉरिझॉन्टल रेंज, हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे आर किती दिलेले आहे 39.2 मीटर आणि आपल्याला विचारले यू बरोबर किती, यूची किंमत काढायचं आहे. फाइंड द मिनिमम वेलॉसिटी, कमीत कमी वेलॉसिटी किती काढायची आहे फॉर विच हॉरिझॉन्टल रेंज, रेंज दिलेला आहे बेटा. काय फॉर्म्युला आपला रेंज बरोबर सांगा बरं. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू आर इंटू जी. आता अर्थात आर मॅक्स, इथंही आर मॅक्स. आर मॅक्स तुम्हाला दिलेला आहे 39.2 आणि जीची किंमत असेल 9.8. आता 39.2 म्हणजे किती 9.8 इंटू 4 इंटू 9.8 हे यू स्क्वेअर बरोबर आहे. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं तर 9.8 इंटू 2 आणि दॅट इज इक्वल टू 19.6 मीटर पर सेकंद. हे लक्षात आलं का पहा. तुम्हाला आता वाटत असेल की या ठिकाणी यू स्क्वेअर अपॉन जी साइन 2 थीटा का घेतला नाही, तर मिनिमम वेलॉसिटी जेव्हा असेल, फाइंड द मिनिमम वेलॉसिटी असं इथं म्हणलेलं आहे. जेव्हा मिनिमम वेलॉसिटी असते त्यावेळेस रेंज हा किती असतो मॅक्सिमम, आणि तो मॅक्सिमम रेंज इनडायरेक्टली तुम्हाला दिलेला आहे. आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. आणि मग फॉर्म्युला लक्षात आला कारण दुसरा फॉर्म्युला डाटाच नाही ना, थीटा दिलाच नाही आपल्याला, आणि थीटा दिला नसेल तर दुसरा फॉर्म्युला वापरता येत नाही. म्हणून यू स्क्वेअर इज इक्वल टू आर मॅक्स इंटू जी. आर मॅक्स 39.2, 39.2ला काय लिहिलं मी 9.8 इंटू 4 इंटू हे 9.8 आणि मग इथं यू इज इक्वल टू 9.8 इंटू 2, 4चा स्क्वेअर रूट 2, 9.8 आणि 9.8चं स्क्वेअर जो होतो तो स्क्वेअर रूट 9.8. म्हणजे हा प्रॉब्लेम नंबर किती सॉल्व केला आपण, धिस प्रॉब्लेम नंबर 14 कंप्लीट केला. चला आता पुढे नेक्स्ट प्रॉब्लेम कोणता असेल पहा बरं. आता छान प्रॉब्लेम आहे. प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला चॅलेंजिंग टाईपमध्ये असतात. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवून प्रॉब्लेमकडे लक्ष देऊन सॉल्व करायचं आहे. अ क्रिकेटर कॅन थ्रो अ बॉल टू ए मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे रेंज असतं बेटा. हे रेंज किती दिलं आहे तुम्हाला 100 मीटर बरोबर आहे. हाऊ मच हाय अबोव द ग्राउंड कॅन द क्रिकेटर थ्रो द सेम बॉल. आपल्याला काढायचं आहे हाईट बरोबर काढायचं आहे. हाईट बरोबर आपल्याला इथं काढायचं आहे बेटा. हां आता काय कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल सांगा बरं मला. आर मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. देअरफॉर यू स्क्वेअर
मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिला असल्यामुळे यू स्क्वेअर इज इक्वल टू आर मॅक्स इंटू जी. चला बेटा, आर मॅक्स किती 100, जी 10. ही यू स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिलेली आहे 100 इंटू 10 म्हणजेच 1000 ही व्हॅल्यू दिलेली आहे यू स्क्वेअरची. आता यू काढायची गरज नाही कारण फॉर्म्युला काय एच इज इक्वल टू यू स्क्वेअर. सांगा बरं हाईटचा फॉर्म्युला काय रे, हाईटचा फॉर्म्युला यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. यू स्क्वेअर 1000 साइन स्क्वेअर, आता इथे साइन थिटाची 90 डिग्री आहे, साइन 90ची किंमत 1 डिवाइड बाय 2 इंटू जीची किंमत 10 म्हणजे हे 0 आणि हे 0 इथं कॅन्सल. 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 50 मीटर. एच इज इक्वल टू 50 मीटर इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. या न्यूमरिकलचा रिझल्ट जो आहे तो किती आलेला आहे आपल्याला 100 मीटर. जर तुम्ही पाहिला तिथं 16 नंबरचा प्रॉब्लेम इथं सेल म्हणजे माहीत आहे तुम्हाला, अ सेल इज फिक्स्ड फ्रॉम अ लॉंग रेंज गन विथ ॲन इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू 1000 मीटर पर सेकंद. म्हणजे सेल जे असते सेलमधून गन फायर करतात नाही ती यू इज इक्वल टू 1000 मीटर पर सेकंड ॲट ॲन अँगल थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. अँगल जो दिलेला आहे तो किती 30 डिग्री दिलेला आहे टू द होरिझॉन्टल. हाऊ लॉंग विल द सेल बी इन द एअर. म्हणजे किती वेळ ती सेल जी असेल ती कुठं असेल एअरमध्ये असेल. या टाईपमध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे बेटा. आणि मग अशा टाईपचा न्यूमरिकल जे सॉल्व करायचं आहे आपल्याला, तर तो न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी इथं जे तुम्हाला दिलेलं आहे हे, तर टी बरोबर काय फॉर्म्युला तुम्हाला टी इज इक्वल टू सांगा बरं फॉर्म्युला यू साइन ऑफ थीटा डिवायडेड बाय जी. का 2u साइन थीटा 2u साइन थीटा. कन्फ्यूज करायचं नाही. कशासाठी आपल्याला सांगितलं 2 कशामुळे आहे, टाईम ऑफ असेंडमध्ये 2 नाही, टाईम ऑफ डिसेंडमध्ये 2 नाही, पण टाईम ऑफ फ्लाईटमध्ये मात्र 2 आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता 2 इंटू यू किती 1000 इंटू साइन ऑफ 30 डिग्री डिवायडेड बाय जीची किंमत 10. हे इथं 0 कॅन्सल झालं. आणि मग पुढे 2 इंटू 100 इंटू साइन 30ची किंमत किती येते सांगा. साइन 30ची किंमत किती 1/2 हाफ आपण म्हणू. आणि मग टी बरोबर आहे 100 सेकंद. टाईम किती आला बेटा इथं टाईम ऑफ फ्लाईट म्हणजेच ती जी सेल आहे ती हवेमध्ये, ती सेल जी ती तुम्हाला दिलेली आहे ती हवेमध्ये किती वेळ राहील दॅट इज इक्वल टू 100 सेकंद. 100 सेकंद हवेमध्ये असेल. चला हाच प्रोजेक्ट. इन द अबोव प्रॉब्लेम the distance where the cell falls the ground is. पहा बेटा त्या 17मध्ये काय दिलेलं आहे डाटा मात्र इन द अबोव प्रॉब्लेम म्हणजे वरचा प्रॉब्लेम. त्या वरच्या प्रॉब्लेममध्ये किती आहे इनिशियल वेलॉसिटी जे असेल यू इज इक्वल टू सांगा किती यू इज इक्वल टू 1000 मीटर पर सेकंद. 1000 मीटर पर सेकंद. द डिस्टन्स व्हेअर द सेल फॉल्स म्हणजेच काढायचं आहे तुम्हाला आर रेंज काढायचं आहे. आणि अँगल किती दिलेलं आहे थीटा आठवतं का किती मागच्या प्रॉब्लेममध्ये 30 डिग्री. सांगा काय फॉर्म्युला कॅपिटल आर इज इक्वल टू रेंज
यू स्क्वेअर अपॉन जी साइन ऑफ 2 इंटू थीटा. फॉर्म्युला रिकॉल झाला की झाला. प्रॉब्लेमचं अर्ध जे असेल प्रॉब्लेममध्ये काय होतं, फॉर्म्युला आठवणं फार महत्त्वाचं आहे आणि फॉर्म्युला जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत आपल्यालाही काही कळत नाही. म्हणजे कोणता फॉर्म्युला चूज करायचा, कशा पद्धतीनं त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या आणि कशा टाईपमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा. बेसिकमध्ये काय, फॉर्म्युलाच आठवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग इथून घेतलं तर मग अडचण काही येऊ शकत नाही. आता पहा बेटा, फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवणं आता आपल्याला यू स्क्वेअर म्हणजे 1000 इंटू 1000 इंटू साइन ऑफ 2 इंटू 30 हे अँगल आहे, डिव्हायडेड बाय जीची किंमत 10 आहे. हे इथं कॅन्सल झालं. आता याच्या पुढे 1000 आणि पुढे 2 झिरो इंटू साइन 60 साइन ऑफ 60 30 इंटू 2 किती झालं 60. साइन 60ची किंमत किती आली सांगा मला. साइन 60ची किंमत किती आहे, रूट ऑफ 3/2 राईट इज इक्वल टू 1,0,0,0 इंटू 1.732 डिवाइड बाय 2. याला जर तुम्ही पुढे कॅल्क्युलेट केलात बेटा, आर बरोबर आहे किती आलं हे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 इंटू 0.8660 म्हणजेच किती आलं 86,600 मीटर इज द रेंज ऑफ दिस न्यूमरिकल. कॅल्क्युलेशनचा पार्ट सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला आपल्याला आठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फॉर्म्युला एक वेळेस आठवला, किमती ठेवल्या की कॅल्क्युलेशनचा पार्ट सोपा असतो. फक्त आता पहा ना, मी काय ठेवलं 1000 इंटू 1000 स्क्वेअर असल्यामुळे 2 वेळेस ठेवलं. साइन ऑफ 2 इंटू थीटा किती आहे 30 2 इंटू 30 ब्रॅकेटमध्ये लिहायचं म्हणजे 60 डिग्री येतं अँगल, डिव्हायडेड बाय जीची किंमत 10 आहे. 1 झिरो कॅन्सल केला आणि मग किती आलं हे 1000 आणि पुढे 2 झिरो हे आणि दॅट इज इक्वल टू साइन 60ची किंमत √3/2 आणि √3ची किंमत 1.732 डिवाइड बाय 2. 1.732ला 2नं डिवाइड केलं 16 बेस का 12 बेस का 12 म्हणजे किती आलं 0.86660 आणि याला मल्टिप्लाय केलं म्हणजे की 1 2 3 4 5 झिरो पुढे म्हणजे 1 2 3 4 5. तर हे या पद्धतीनं असे कॅल्क्युलेशन वर्कआउट करायचे आणि कॅल्क्युलेशन पार्ट फारच सिंपल आहे, त्याला काही अडचण येऊ शकत नाही बेटा. आता त्यानंतर न्यूमरिकल, पुढचा जो न्यूमरिकल आहे तो 18 नंबरचा न्यूमरिकल, त्यालासुद्धा रेफरन्स वरच्याच प्रॉब्लेमचा दिलेला आहे. म्हणजे तो बेसिक प्रॉब्लेम, म्हणजे एक प्रॉब्लेममध्ये सगळ्या किमती जर चेंज केल्या, हाईट काढता येतं, रेंज काढता येतं, फ्लाईट टाईम काढता येतं, ह्या सगळ्या म्हणजे बेसिक काय दिलेलं आहे. इन द अबोव प्रॉब्लेम द मॅक्झिमम हाईट रीच्ड एच बरोबर काढायचं आहे. काय रे फॉर्म्युला एच इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g. आता पहा बेटा, यू स्क्वेअर म्हणजे किती 1000 इंटू 1000 इंटू साइन स्क्वेअर 30 डिवायडेड बाय 2 इंटू जी 10. हे झिरो कॅन्सल, 2 इंटू जी हे 0 0 कॅन्सल. आता बेटा पहा 1000 इंटू 100 इंटू साइन 30ची किंमत 1/2 स्क्वेअर असल्यामुळे 1/2चा स्क्वेअर 1/4 डिवायडेड बाय 2. हे किती आलं इथं 50 आलं बरोबर आहे आणि 4ने इथं कॅन्सल केलं 250 म्हणजेच किती आलं 250 इंटू 50 250 इंटू 50
पहा हे 2 झिरो इथं द्या कॅल्क्युलेशनमध्ये. 5 25ला 5 हातचे 2, 5 दुने 10 2 12. किती आली हाईट सांगा मला आता. एच बरोबर आहे 1 2. हाईट जी दिलेली आहे तुम्हाला ती किती हाईट आहे. 12500 मीटर. 12500 मीटर इज द हाईट ऑफ दिस न्यूमरिकल. नेक्स्ट तर पुढचा प्रॉब्लेमकडे आपण टर्न होऊया. प्रत्येक टाईपचे प्रॉब्लेम्स आपण इथं कव्हर करतो बेटा. प्रत्येक टाईपचे म्हणत आहे मी. आता पहा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर. 2 सिमिलर balls A and B are projected at a time with the same velocity at an angle theta 1 is equal to 30 degree and theta 2 is equal to 60 degree. The ratio of the heights EH1 by EH2. रेशो ऑफ द हाईट्स आपल्याला काढायचं आहे बेटा. हां सांगा काय फॉर्म्युला. बाकी सर्व कंडिशन सारखे आहेत. EH1 इज इक्वल टू यू सेम आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा 1 डिवायडेड बाय 2g एचची किंमत आणि EH2 इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा 2 डिवाइड बाय 2g. आता या दोघांचा रेशो जर मी घेतला EH1 बाय EH2 इज इक्वल टू काय येईल सांगा. साइन स्क्वेअर थीटा 1 डिवाइड बाय साइन स्क्वेअर थीटा 2. यू स्क्वेअर कॅन्सल 2g कॅन्सल बेटा. आता साइन स्क्वेअर थीटा 1ची किंमत किती 30 डिग्री. थीटा 2ची किंमत साइन स्क्वेअर 60 आणि दॅट इज इक्वल टू सांगा. साइन 30ची स्क्वेअर 30 1/2चा स्क्वेअर 1/4. साइन 30ची किंमत 1/2 त्याचा स्क्वेअर 1/4 आणि साइन स्क्वेअर 60ची किंमत √3/2 आणि याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 इंटू 4 डिवाइड बाय 3. तर 4 कॅन्सल. रिझल्ट आला EH1 बाय EH2 इज इक्वल टू 1:3. EH1 बाय EH2 इज इक्वल टू 1:3. H1 बाय H2 इज इक्वल टू 1:3. अशा टाईपचा हा न्यूमरिकल बेटा. याला शॉर्टकट जर करायचं झालं असेल तर याला कसं लिहायचं. EH1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन स्क्वेअर थीटा 1 आणि EH2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन स्क्वेअर थीटा 2. बाकी कॉन्स्टंट आहेत. दोन्हीचा रेशो घेतला तर हाच फॉर्म्युला येतो. तो डायरेक्ट शॉर्टकट हे न लिहिता 1 मिनटाच्या आत तुम्हाला रिझल्ट काढता येतो. द रेशो ऑफ द रेंजेस इन द अबोव प्रॉब्लेम्स इज. आता पहा या प्रॉब्लेममध्ये रेशो ऑफ द रेंजचा जो रेशो असेल तो तुम्हाला इथं काढायचा आहे बेटा. रेशो ऑफ द रेंज सांगा. R1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ 2 थीटा 1 आणि R2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन ऑफ 2 थीटा 2. बाकी सर्व कॉन्स्टंट आहे बेटा. मग रेशो मी घेतला R1 बाय R2 इज इक्वल टू साइन ऑफ 2 इंटू थीटा 1 डिवायडेड बाय साइन ऑफ 2 इंटू थीटा 2. बरेचसे विद्यार्थी 2 कॅन्सल करतात ना. करता येत नाही अँगलमध्ये आहे. नाहीतर सर्व मॅथमॅटिक्स बदलून जाईल. आपलंच नवीन काहीतरी सुरू होईल. आपल्याला मॅथमॅटिक्सच्या ट्रिगोनॉमेट्रीच्या प्रिन्सिपलनुसार प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. अँगल किती दिलेला आहे पहिला 30. नंतरचा अँगल किती दिलेला आहे 60. दॅट इज 2 इंटू 60 राईट. तसं तर प्रॉब्लेम ओरलीच येतो. तरी पण मी सॉल्व करून तुमच्या लक्षात आला आहे किंवा नाही पाहूया. नंतर मी ओरली सॉल्व करून साइन ऑफ 120 60 इंटू 2 120 30 इंटू 2 60
इक्वल टू, आता साईन 60ची किंमत किती रे, √3/2 डिवाइडेड बाय, याला बेटा इथं जर तुम्ही साईन ऑफ 60, आता या 120ला 90 + 30 लिहा, 90 साईन 90 + 30 कॉस 30, आणि कॉस 30ची किंमतसुद्धा √3/2 म्हणजेच 1:1. R1/R2 इज इक्वल टू R1/R2 इज इक्वल टू 1:1. आता खरं तर हे सॉल्व करायची गरज नाही. काही टॅलेंट विद्यार्थी पहिल्याचं आन्सर 1:1 म्हणतात. कसं म्हणतात सांगा बरं मला, विचार केलात तुम्ही? अरे रेंज ऑफ द प्रोजेक्टाईल इज सेम फॉर 2 अँगल्स विच आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. तुम्हाला एक वाक्य लिहून दिलं होतं थेरी शिकवत असताना, आठवतं का? हे R1 इज इक्वल टू R2 वेन θ1 and θ2 are complementary angles. θ1 and θ2 are the complementary angles. हे जे दोन अँगल असले पाहिजेत, हे कसे असले पाहिजेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे θ1 + θ2 इज इक्वल टू 90. आता एक 30 असेल तर दुसरा 60. आता इथे दिलेले तसेच आहेत, 30 आणि 60 कॉम्प्लिमेंटरी अँगल आहेत, म्हणून त्यांचा रेंज सेम असतो. चला बेटा नेक्स्ट 21 नंबरचा न्यूमरिकल पाहूया. 21 नंबरचा न्यूमरिकल पहा काय दिलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 21 मध्ये वाचा, द रेशिओ ऑफ द टाईम ऑफ फ्लाइट्स इन द अबोव प्रॉब्लेम्स. म्हणजे त्या प्रॉब्लेममध्ये θ1 इज इक्वल टू 30 डिग्री, θ2 इज इक्वल टू 60 डिग्री आणि T1/T2चा रेशो काढा असं म्हटलं. सांगा कोणता फॉर्म्युला यूज करणार बेटा तुम्ही? T1/T2 इज इक्वल टू 2u sin θ1/g डिवाइडेड बाय 2u sin θ2 डिवाइड बाय g. 2u/g cancel, sin of θ1 divided by sin of θ2. Sin of θ1 30 degree divide by sin of θ2 60 degree. sin 30 ची किंमत 1/2, sin 60 ची किंमत, sin 30 ची किंमत 1/2, sin 60 ची किंमत √3/2 and therefore T1/T2 1/2 into 2 divided by √3. 2 आणि 2 gets cancel, 1/√3. म्हणजे डायरेक्टली आपण जर घेतला फॉर्म्युला आठवला तर प्रॉब्लेम सॉल्व करायला काहीच अडचण येत नाही आणि आपण इझिली न्यूमरिकल सॉल्व करतो बेटा. आलं ना लक्षामध्ये तुम्हाला? हा प्रॉब्लेम नंबर 21 नंबरचा आपण सॉल्व केला. आता बेटा 22 नंबरचा प्रॉब्लेम्स काय दिलेला आहे पहा बरं. 22 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो मात्र तुम्ही पहा. 4 bodies PQRS are projected with equal velocities having angle of projection. पहा थीटा P म्हणतो मी, किती दिलेला आहे? 15 डिग्री. दुसरा दिलेला आहे थीटा Q इज इक्वल टू 30 डिग्री आणि तिसरा दिलेला आहे थीटा R इज इक्वल टू 45 डिग्री अँड थीटा S बरोबर आहे 60 डिग्री. with the horizontal respect the body is having shortest range is. आता यामध्ये शॉर्टेस्ट रेंज कोणत्याची असेल? आता ऑब्व्हियसली काय असेल? रेंज लॉंगेस्ट रेंज म्हणले की 45, किती का देत नाहीत, आणि शॉर्टेस्ट रेंज म्हणलं तर 15. बरोबर आहे का?
तरी पण तुम्हाला फिगर काढून ऑलरेडी सांगितलं होतं. हा कितीचा 15 आणि याचा कॉम्प्लिमेंटरी जो असेल तो असा येतो बेटा. म्हणजे हा अँगल 15 डिग्री आणि वरचा जो असेल तो किती असेल सांगा. तो असेल 75. हे 75 कमीत कमी रेंज. आता याच्यानंतर पुढचा रेंज येतो 30चा, त्यानंतर येतो 45चा, तो तर मॅक्झिममच येणार 45चा असं. म्हणजे अशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेम न सॉल्व करता येईल. R1 इज शॉर्ट, R1 इज इक्वल टू शॉर्टेस्ट रेंज किती 15 डिग्री दिलेल्या ह्याच्यामध्ये आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी जो असेल ऑर 75 आणि लॉंगेस्ट विचारलं असतं याच प्रॉब्लेममध्ये. लॉंगेस्ट रेंज किती असतो. RL इज इक्वल टू 45 डिग्री. दिलेल्यामध्ये लॉंगेस्ट रेंज जो असतो तो कितीचा असतो बेटा 45 डिग्रीचा असतो आणि तो तुम्हाला इथं दिलेला असेल. आणि 45 कॉम्प्लिमेंटरी अँगल 45चा किती असतो 45च कॉम्प्लिमेंटरी त्याचा अँगल असतो. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल पुढचा जो असेल तो न्यूमरिकल कोणता. न्यूमरिकल नंबर 23. छान प्रॉब्लेम आहे, एक्झामला पाठीमागे विचारलेला आहे आणि तो एक थोडासा एक चॅलेंजिंग टाईप प्रॉब्लेम आहे. कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स ठेवलं तर सहज लक्षात येईल. अ पार्टिकल विथ युनिफॉर्म ॲक्सलेशन म्हणजे ए कॉन्स्टंट राईट. ॲक्सलेशन इन ए स्ट्रेट लाईन हॅज ए व्हेलॉसिटी व्ही. त्याची व्हेलॉसिटी किती आहे व्ही ॲट ए पोझिशन एक्स मीटरमध्ये इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू रूटमध्ये 196 मायनस 16x. बरोबर आहे बेटा. प्रॉब्लेम फार अवघड नाही, थोडंसं वेगळी ट्रिक आहे, टेक्निक आहे, ती मात्र लक्षात आली पाहिजे तरच अशा टाईपचे न्यूमरिकल तुम्हाला फार सोपे जातात. आता याला काय करायचं व्ही स्क्वेअर करा. स्क्वेअर ऑन बोथ दिस साईड. स्क्वेअर ऑन बोथ दी साईड. चला बेटा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 196 मायनस 16x. आता इथं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आता याला काय करूया 96 आहे ना हे 14चा स्क्वेअर मायनस किती 8 × 2 × x. मी काय प्रयत्न केला थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न केला. कोणता असेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as फॉर्म्युला आहे. अलग लक्षात. मग आता इथं मायनस आणि इथं असं हे मायनस घेतं म्हणजे ॲडजस्टमेंट केली. तर आता याला इक्वेट केला तुम्हाला काय विचारलं ॲक्सलरेशन विचारलं बेटा. तर ॲक्सलरेशन हे 2 ॲज इट इज आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. तर हे इक्वेशन फर्स्ट हे इक्वेशन सेकंड कंपेरिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड पहिला आणि दुसरं कम्पेअर करा. काय आलं हे व्ही स्क्वेअर बरोबर आहे. यू स्क्वेअरची किंमत 14 आहे. आपल्याला ॲक्सलरेशन काढायचं आहे तर ए इज इक्वल टू -8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि यू स्क्वेअर इज इक्वल टू 14चा स्क्वेअर आणि यू इज इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. हे यू विचारलं नाही पण विचारलंच तर म्हणून काढून दाखवलं आहे. आपल्याला हे विचारलेलं आहे इथं ॲक्सलरेशन जे आहे ते मात्र तुम्हाला इथं विचारलेलं आहे
आणि हे ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू -8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. -8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲक्सलेशन ऑफ दिस न्यूमरिकल. लक्षात आलं बेटा, थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम म्हणजे इथं सहज तुम्ही पहिल्या लक्षात येत नाही. याला प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिसशिवाय अशा टाईपचे प्रॉब्लेम पहिल्या अटेम्प्टमध्ये सॉल्व करायला सुद्धा अशा टाईपचे नजरेतून गेले पाहिजेत, पुन्हा पुन्हा सॉल्व केलं पाहिजे, तरच आपल्याला ते प्रॉब्लेम लक्षात येऊ शकतात. त्याच्याशिवाय हे प्रॉब्लेम लक्षात येऊ शकत नाहीत. आता पुढे बेटा, आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो म्हणजे पुढचा न्यूमरिकल जो असेल तो 24 नंबरचा न्यूमरिकल आपल्याला इथं दिलेला आहे. तो न्यूमरिकल तुम्ही वाचून घ्या. अ बॉडी इज प्रोजेक्टेड ॲट ॲन अँगल ऑफ 45 डिग्री. म्हणजे थीटा किती दिलेला आहे तुम्हाला? 45 डिग्री न प्रोजेक्ट केलेला आहे टू द होल अर्थ. द रेशो ऑफ मॅक्झिमम हाईट टू रेंज इज. रेशो ऑफ मॅक्झिमम हाईट टू रेंज इज इक्वल टू काढायचा आहे. मॅक्झिमम हाईट टू रेंज काढायचा आहे. हां, मी तुम्हाला एक फॉर्म्युला डिराईव्ह करून दिला होता, शॉर्टकट फॉर्म्युला दिला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की या फॉर्म्युल्यावरती बरेचसे न्यूमरिकल आहेत आणि तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. तर कोणता येतं? रतन, RTAN, रतन 4H. याला शॉर्टमध्ये रतन 4 आहेत, 4 हे असं. त्याला हिंदीमध्ये काय लिहितात? रतन चोर है असं म्हणतात. तर हे लक्षात ठेवायची टेक्निक. R tan थीटा, रतन म्हणजे R tan थीटा. तर बेटा आता तुम्हाला काय विचारलं आहे तर थीटाही दिलेला आहे आणि काढायचा H/R. R ॲज इट इज tan 45 डिग्री इज इक्वल टू 4H. आणि मग आपल्याला इथं R इंटू 45ची किंमत 1 आणि 4H. तुम्हाला EH/R इज इक्वल टू 1/4. H/R इज इक्वल टू 1/4. आता हे लक्षात ठेवायला पाहिजे काय? रतन R tan थीटा इज इक्वल टू हे चोर है असं म्हणतं. 4 आपण याला म्हणायचं, है म्हणजे H. हे R tan थीटा. रतन नावाचा मुलगा चोर आहे असं म्हणणं आहे. रतन नावाचा मुलगा चोर आहे, कोणी असेल नाव तर ते इग्नोर करा. रतन R tan थीटा 4H आहे. असं एक टेक्निक आहे लक्षात ठेवायची फॉर्म्युला. कारण प्रत्येक फॉर्म्युला जो असतो तो फॉर्म्युला एका विशिष्ट टेक्निक्सनं लक्षात ठेवावा लागेल आणि सहज लक्षात राहण्यासारखं म्हणून तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ट्रिक आपण जे फॉलो करतो त्या ट्रिक्स काही असतात फॉर्म्युले लक्षात ठेवायच्या आणि त्या पद्धतीनं त्या फॉर्म्युल्याकडे पाहायचं. म्हणजे अशा टाईपची कुठलेही न्यूमरिकल असतील तर हे प्रॉब्लेम्स या पद्धतीनं आपण जर सॉल्व केलात तर तुम्हाला कुठलीच अडचण येऊ शकत नाही. म्हणून हे जे प्रॉब्लेम झाले हे 24 नंबरचा हा प्रॉब्लेम इथं आपण कंप्लीट केलेला आहे.